गोडबोले, पाटील, भगत आणि मास्तर गावाबाहेरून परत येत होते. संध्याकाळची धूसर वेळ होती. हिवाळ्याचे दिवस. हवेत बराच गारवा आला होता. गावच्या आसपासच्या शेतांवरून व गावातल्या मोकळ्या जागांवरून अंधुकसे धुके तरंगायला लागले होते. एका बाजूचे आसपासच्या वाड्या वस्त्या धरून 2,500-3 हजारांचे गाव. अशा ठिकाणी आपल्याला मानवेल अशी सोबत नाहीच मिळाली तर जी मिळेल ती चालवून घेण्याचा माणसाचा स्वभाव बनतो. मास्तरांचेही बहुतेक तसेच झाले असावे. रेव्हेन्यूतला गोडबोले आणि भगत, पोस्टातला पाटील या 25च्या आतल्या पोरांशी त्यांनी एवढी सलगीची वागणूक ठेवलीच नसती. 5:15ला सारे मोकळे व्हायचे. मग कधी गावाबाहेर टेकडीवर फिरायला जा. कंटाळा आला तर ते तिघे राहत होते त्या जुन्या वाड्यातल्या ओट्यावर गप्पा मार. पगाराच्या दिवशी स्टँडवरच्या हॉटेलमध्ये काही खाणेपिणे कर, असा त्यांचा कार्यक्रम असायचा. लांबूनच त्यांना ताशाचा आवाज ऐकू आला. जवळजवळ येत पलीकडच्या गल्लीतून त्यांच्या मागे मागे गेला. मास्तर म्हणाले, देवीच्या देवळाकडे चाललेले दिसतात. आज काय विशेष आहे बुवा? हे नेहमीच चालतं. कोणी झपाटल्यासारखं करायला लागलं की त्याला देवीच्या पायांवर घालतात. 1960 मध्ये या गोष्टी अहो 1960 काय 2560 झाले तरी त्यांचा या गोष्टींवरचा विश्वास ढळायचा नाही. भगत म्हणाला, का हो मास्तर, हे गाव खूप जुनं आहे म्हणता ना? हो आहे. 600 वर्ष तर या नावानंच इथं आहे. मग इथं काही असले प्रकार नाहीत वाटतं? एखादा झपाटलेला वाडा? अहो एखादा काय, प्रत्येक वाड्यात तुम्हाला काही ना काही सांगणारे लोक भेटतील. शाळेच्या कोपऱ्यावर तो घोल्यांचा 3 चौकी वाडा आहे ना, तिथं म्हणतात एखाद्या वेळी मध्यरात्री खाली बळदात खणण्याचा आवाज येतो. मागे पुरून ठेवलेले पैसे कोणीतरी म्हणे परत परत खणून पाहतो. शंकराच्या देवळामागे तो आंधळ्यांचा वाडा आहे ना, तिथल्या विहिरीतून वेळी पाणी काढल्याचा आवाज येतो. ठगांच्या हल्ल्यात कोणीतरी चुकून कोंडलं होतं आणि पाण्या वाचून तडफडून मेलं होतं असं म्हणतात. त्याची ती तहान काही अजून भागलेली दिसत नाही. मास्तर सहजपणे बोलत होते खरे, पण त्यांच्या शब्दात ताण होता. त्यांना जणू या विषयाची चर्चा नको होती. पण तुम्हाला एखादा अनुभव आला आहे का? पाटील म्हणाला. एकदा काहीतरी घडलं, पण मी त्याला अनुभव म्हणत नाही, कारण माझ्या मनाचा धीटपणा कसाला लावण्याचा प्रयत्न मी केला नाही. ते गप्प बसलेले पाहताच पाटील म्हणाला, पण काय झालं ते सांगा तर खरं. शेजारच्या गावी शाळेचा कसला तरी उत्सव होता. त्याकरता आम्ही सगळेच गेलो होतो. तिथेच एकाकडं माझं संध्याकाळचं जेवण झालं. बाकीची सारी मंडळी आधी निघून गेली आणि गप्पांच्या नादात माझी शेवटची बस नेमकी चुकली. पण मी म्हटलं 7-8 मैलांचं अंतर आहे, चांदणी रात्र आहे, जाऊ सहज चालत. निघालो आणि काय. होळी पौर्णिमेच्या आधीचे दिवस होते. हवा सुंदर होती. आंब्याच्या मोहराचा वास वाऱ्यावर दरवळत होता. मी अगदी खुशीत गावापर्यंत आलो. मनाशी म्हटलो सुद्धा, बरं झालं तेवढेच 25 पैसे वाचले. वेस ओलांडून गावात आलो. एखादा बसचा स्टँड लागला की माणसांची जाग होती. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात तर 1-1 वाजेपर्यंत भजन, गप्पा, पत्ते चालतात. पण स्टँड पर्यंतचा तेवढा 2.5-3 फर्लांगाचा रस्ता अगदी ओसाड आहे. वाटेत 1-2 मारुतीची देवळं आहेत, 1-2 पडके वाडे आहेत. तंबाखू मळून मी एकदा बार भरला आणि गावाची वाट धरली. कवठीच्या वळणापाशी आलो. खूप लांबून गावातला एखाद दुसरा दिवा लुकलुकताना दिसायला लागला होता. मनाशी म्हटलं, आता 15-20 मिनिटांवर गाव आलं आहे. आणि माझी नजर सहज उजवीकडे गेली. वळणावरच बांधाच्या आत 20-25 फुटांवर एक वठलेलं झाड आहे. त्या झाडाला काहीतरी लटकलं होतं. त्या झाडापासून खाली काहीतरी लोंबकळत होतं.
एखादा फटका बसल्यासारखा मी जागच्या जागी उभा राहिलो. तुम्हाला माहित आहे, चांदण्याच्या प्रकाशात वस्तूंना एक प्रकारचा सपाटपणा येतो. वस्तूंना खोली आहे असं भासत नाही. त्या एखाद्या चित्रासारख्या वाटतात. तसाच मला तो समोरचा निश्चल पांढरा आकार दिसत होता. माणसासारखा दिसत होता. पण वरपासून खालपर्यंत अगदी सफेद पांढरा होता. पांढरा कपडावर होता की आणखी काही होतं, मला माहित नाही. इतर काहीही दिसत नव्हतं आणि मी पुढे जाऊन पाहण्याच्या भरीसही पडलो नाही. होतो तिथूनच पाहत राहिलो. किती वेळ गेला असेल कोणास ठाऊक. मनात वेडेविद्रे विचार यायला लागले. माणसाच्या मनात शंका येतात त्या नेहमी अशुभ, भयप्रद अशाच का असतात? हा मागच्या कोणच्या भीतीचा वारसा आहे? देवाशपथ सांगतो, वळणावरच्या त्या झाडावरून मी अगोदरच गावाच्या बाजूला आलो होतो हे नशीब. नाहीतर त्याच्या समोरून रस्त्यावरून पुढे यायची माझी छाती झाली नसती. तिकडे पाहत पाहत मी हळूहळू गावाच्या दिशेने एक एक पाऊल टाकायला लागलो. ते जरासं जरी हललं असतं किंवा तिथून जरासा जरी आवाज झाला असता, सांगता येत नाही काय झालं असतं. कितीतरी लांब येईपर्यंत मी वळून वळून चांदण्यातल्या त्या पांढऱ्या ठिपक्याकडे पाहत होतो. मध्येच दुसऱ्या कसल्या तरी अडथळ्यानं ते दिसेनासं झालं आणि त्याच क्षणी मी धूम ठोकली. स्टँडपर्यंत येईतो मी अगदी घामाघूम झालो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हं पडताच पहिलं काम केलं ते हे की सरळ गावाबाहेर त्या वळणापाशी आलो. तिथे काय दिसलं असेल? काही नाही. त्या वठलेल्या झाडावर, झाडापाशी जवळपास काहीही नव्हतं. काय मास्तर, तुम्ही एवढे धीट म्हणवता? भगत, मी धीट नाही, मी पुरा घाबरलेलो होतो. पण गावात काही चौकशी तरी केली असेलच की. गावच्या एका बाईनं तिथं आत्महत्या केली होती असं सांगतात. कोणी सांगतात नवऱ्याशी पटत नव्हतं म्हणून, तर कोणी सांगतात नवऱ्यालाच तिचा संशय आला म्हणून. भगत परत म्हणाला, पण मास्तर, पुन्हा एखाद्या चांदण्या रात्री गेलात की नाही तिथं? कशाला? वेड लावून घ्यायला? मास्तर, तुम्ही केवढी संधी गमावलीत. पाटील, आमचे शिकायचे दिवस आता संपलेत. तुमचं मात्र अजून वय गेलं नाही. तुम्हाला हवं असेल तर खुशाल जा आणि पहा. छाती झाली, वाटेल तेवढं संशोधन करा. मास्तर, तुम्ही माझी थट्टा करत आहात की काय? तुम्हाला असं वाटतं की मी तिथे जाणार नाही? पाटीलच्या खांद्यावर हात ठेवून मास्तर म्हणाले, पाटील, तुमची थट्टाच करीत होतो मी. पण तुम्हाला भित्रे ठरवण्याचा माझा आशय अजिबात नव्हता. आणि आणि माझी अशी खरीच इच्छा आहे की तिथे कुणीच जाऊ नये, काहीही पाहण्याचा प्रयत्नच करू नये. का हो? तिथं जर खरोखरच काहीतरी असलं, आहेच असं मी म्हणत नाही, पण जर असलंच तर ते निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे. ते आपल्या कोणाच्या डोळ्यांसाठी नाही. जर काही असेल तर ते आपल्यासाठी नाही. पण तुम्हाला एखादा तर्कही नाही का करता येत की ते तिथं कशासाठी दिसत असावं? आपल्याला माहित नाही. स्वतःचा नाश केल्याबद्दल ही शिक्षा असेल, कोणी सांगावं? आयुष्याचा नाश हे कृत्य एखाद्या अत्यंत मूलगामी, आदिस्थित नियमांचा भंग असेल, किंवा दुसऱ्या कोणाच्या हातून हे कृत्य झालं असेल, तर त्याला स्वतःला त्याच्या बळीच्या रूपात वावरावं लागत असेल. पाटील मोठमोठ्याने हसला. मास्तर, तुम्ही जवळजवळ माझी खात्री पटवत आणली होती. बॉस, तुम्हाला त्या रात्री एखाद्या कामकर्यानं झाडावर टाकलेला फडका दिसला असेल, नाहीतर फांदीमागचा एखादा पांढरा ढग तुम्हाला दिसला असेल. दोन्ही सूचना मास्तरांनी हाताने फटकारून लावल्या. पाटील, मी जे पाहिलं त्यावर चर्चा कशाला? आणि खरोखरच त्यात आणखी काही शोधत बसण्याची माझी इच्छा नाही. पण मास्तर, हे केव्हा झालं? 2-4 वर्ष होऊन गेली. आणि तिथं जे काही घडलं होतं ते केव्हा झालं? झालं असेल त्याआधी 3-4 वर्ष. म्हणजे 6-7 वर्षांपूर्वी झालं असं म्हणा ना. होय. पाटील, तुमचा विचार काय आहे? मला वाटलं की जाऊन एकदा पाहावं.
काय रे, तुमच्यापैकी कोणाची यायची तयारी आहे? गोडबोले हुडहुडी भरल्यासारखे करून म्हणाला, या थंडीच्या दिवसात? नाव सोड. त्यापेक्षा गावातल्या गावातच शोध कर की. ते कुठे बळदात खणतात तिथे जाऊन बस, नाहीतर त्या कोणत्या विहिरीपाशी. पाटील भगतकडे वळला. काय रे भगत, तूही असाच भित्रा भागूबाई निघणार का? मास्तर म्हणाले, तुम्हाला हा नसता उपद्व्याप कुणी सांगितलाय? मी तुम्हाला काही सांगितलं ही चूक केली असं वाटायला लागलं मला. मास्तर, आता आम्ही पाहतो काय ते. निदान मी आणि भगत तरी पाहतो. हा गोडबोल्या तर काही येत नाही. जरासं रागाने मास्तर म्हणाले, खुशाल जा, पण या गोष्टी एखाद्या वेळी धोक्याच्या असतात. जोपर्यंत प्रत्यक्ष तुमचा संबंध आला नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ढवळाढवळ करण्याचे काही कारण नाही. पौर्णिमेला 7-8 दिवस अवकाश होता. ते दिवस पाटीलला कसे गेले हे काही तो कोणाजवळ बोलला नाही. भगत मात्र अधूनमधून अस्वस्थ होत होता. त्याने ते गोडबोलेजवळ बोलूनही दाखवले. अखेर चतुर्दशीची रात्र त्यांनी ठरवली. त्या रात्री खाणावळीत जेवताना थट्टा करायचा एकही चान्स गोडबोलेनं सोडला नाही. धोंड्या, भगतला एक चपाती आणखी घाल रे. कदाचित उद्या तो तुझ्या खास चपात्या खायला येणार नाही. काय भगत साहेब, काय टूर वगैरे की काय? धोंड्या, त्याची टूर आहे, पण साधी सुधी नाही. गोडबोल्या, पुरे म्हणतो ना. पाटील काही बोलत नव्हता, गप्प होता. भगतला ते आवडत नसावे असे वाटत होते. गोडबोले शेवटी म्हणाला, ऑल राईट, आता थट्टा नाही. तुम्ही काय करायचं ठरवलंय? नुसते तिथं जाऊन येणार आहात की थांबणार आहात? थांबणार असाल तर किती वेळ? मध्यरात्रीपर्यंत की कोंबडा आरवेपर्यंत? पाटीलने याचा विचार केलेला नसावा. तो जरा थांबून म्हणाला, आम्ही थांबणार आहोत, काही दिसेपर्यंत किंवा पहाट होईपर्यंत, जे आधी होईल तोपर्यंत. बरोबर सतरंजी घ्या, एखादा रग घ्या, थर्मासमध्ये चहाही घ्या. निघताना ते मास्तरांना भेटायला गेले. तर मग तुम्ही विचार बदलला नाही आपला? ठीक आहे, पण पाटील, भगत, दोघेही ऐका. काही जर विचित्र दिसायला लागलं किंवा भीती वाटायला लागली तर परत या बरं का. दोघे काही बोलले नाहीत. 10च्या सुमाराला गोडबोलेनं बराच चहा बनवला. सर्वांनी कप कप घेतला. बाकीचा थर्मासमध्ये भरला. सतरंजीची वळकटी व रगाची घडी खांद्यावर टाकून दोघे निघाले. थंडीचे दिवस. गावात सामसूम झाली होती. नावाला सुद्धा कुठं जाग दिसत नव्हती. बंद खिडक्यांच्या फटीतून कुठं एखाद दुसरी प्रकाशाची चीर दिसत होती, तेवढीच काय ती. बाकी सर्वत्र शुकशुकाट. एरवी रात्रभर कोकळणारी भांडणारी कुत्रीही पाय पोटाशी घेऊन कुठेतरी आडोशाच्या उभेत पडली होती. गुराढोरांच्या खुरांनी सांजेच्या वेळी उधळलेली धूळ आता विरली होती. हवेत रानझाडांचा आणि एखाद्या उशिरा उमललेल्या सायलीच्या वेलीचा वास दरवळत होता. रातकिड्यांचा आवाज सर्व बाजूंनी येत होता. दोघे गावातल्या अरुंद बोळातून चालले होते. तोवर निदान दोन्हीकडच्या घरातल्या माणसांची जरा तरी जाणीव होती. पण स्टँड सोडला व ते जसे पुढे निघाले तशी मात्र त्यांच्या भोवती पसरलेल्या रात्रीच्या अथांग सागराची क्षणोक्षणी जाणीव होऊ लागली होती. पूर्ण निरभ्र आकाशात चंद्र चांगलाच वर आला होता. चांदण्या जवळजवळ निस्तेज होऊन गेल्या होत्या. खाली जमिनीवर पसरलेला धुरळ्याचा धुसरपणा व वरचे पूर्ण निरभ्र आकाश या जराशा विचित्र मांडणीने सारे जगच त्यांच्या भोवती उलटे झाल्यासारखे वाटत होते. चंद्रप्रकाशातल्या या जगाला एक अनैसर्गिक ठिसूळपणा आल्यासारखे वाटत होते. असे वाटे की एखादा जोराचा आघात झाला तर हे जग एखाद्या रत्नपात्रासारखे दुभंगेल, खळकन आपल्या भोवती पडेल. खिशातून सिगरेटचे पाकिट व काडेपेटी काढून भगतने एक सिगरेट स्वतः शिलगावली व पाकिट काडेपेटी पाटीलच्या हाती दिली. दोघेजण आपापल्याच विचारात मग्न होऊन वाटचाल करीत होते. कोणताच विषय त्यांना बोलायला योग्य वाटत नव्हता. ऑफिसमधले, वर्तमानपत्रातले काही बोलावे तर ते यावेळी व अशा विवक्षित कामावर जात असताना एकदम अयोग्य वाटत होते.
आणि आताच्या त्यांच्या पुढच्या गोष्टींची चर्चाही त्यांना फारशी नको होती. रस्ता संपला व कवठीच्या वळणापाशी येऊन पोचले. वठलेले झाड आता त्यांच्यासमोर डाव्या हाताला बांधाच्या आत 20-25 फुटांवर दिसत होते. बांधावर उभे राहून त्यांनी तिकडे निरखून पाहिले. त्याच्या बुंद्याशी अगदी पातळसर धुके पसरले होते आणि त्यातून ते अर्धवट खोड वर आले होते. सर्व निळ्या आकाशाविरुद्ध त्याचा वेडावाकडा काळाकुट्ट आकार उभा होता. त्याला 2-3च मोठ्याशा फांद्या होत्या, त्याही वेड्या वाकड्या होत्या. भगतला क्षणभर वाटले की हा आकार एखाद्या माणसाचे हालहाल झाल्यावर वेदनेच्या अतिरेकात पिळवटलेल्या त्याच्या शरीरासारखा दिसतो. पण त्या ठिकाणी त्याचे शिर हवे होते, तिथेच खोड नेमके छाटलेले होते. एकाकी त्याने विचारांची दिशा बदलली आणि तो म्हणाला, बोला पाटील साहेब, बोला. आपण इथे येऊन तर पोहोचलो. कम ऑन, जवळ जाऊन पाहू एकदा, मग बसू आरामात. विचाराला वाव न देता पाटील बांधावरून घसरत खाली उतरला व झपाट्याने झाडाकडे निघाला. त्याच्या मागोमाग भगतही होताच. पण तेथे काही नव्हते. निर्जीव झालेले, सालपटे निघणारे, जेमतेम 1.5 पुरुष उंचीचे ते खोड आणि वरच्या बाजूस 5-6 फुटांवर तोडलेल्या 2-3च फांद्या. भगत मनात म्हणाला, ज्या कुणी हे झाड तोडले आहे ते पार मुळासकट का खणून काढलं नाही, असं अर्धवट कशाला बाकी ठेवलं. पायथ्यापाशी वाळके गवत, दगडगोटे होते. आता ते प्रत्यक्ष झाडापाशी पोहोचले तेव्हा त्याच्या जवळपासचा भाग स्पष्ट दिसत होता. चला, आता तर येथे काही नाही, आता बसू कुठेतरी जवळपास. पाटीलच्या आवाजात सुटकेचा एक किंचितचा अंश होता. भगतला तर एकदम मोकळेपणा वाटायला लागला होता. मास्तरांनी वर्णन केलेली पांढरी आकृती सारखी त्याच्या डोळ्यासमोर येत होती. पण खरोखरच लांबून त्या झाडावर किंवा झाडापाशी काहीतरी पांढरं दिसलं असतं तर आपण काय केलं असतं? आपलं सोडा, पाटीलने काय केलं असतं? जवळ गेला असता, हाताने चाचपून पाहिलं असतं. मोठ्या प्रयासाने त्याने हे विचार दाबले. त्यांनी आसपास बसण्याची जागा शोधली, पण दगड गोट्यांखेरीज काहीच नव्हते. बांधावर बसायचे म्हणजे फार लांब राहावे लागणार होते. ते पाटीलला पसंत नव्हते. शेवटी त्यांनी मोठमोठे दगड एकत्र करून त्याची 2 फुटांची उतरण रचली. त्यावर मऊपणा करता बरेचसे गवत टाकले. मग त्यावर सतरंजी अंथरली व त्या गवताला पाठ लावून दोघे झाडाकडे तोंड करून बसले. मेहनतीमुळे आलेली ऊब तेव्हाच गेली आणि आसपासची थंडी त्यांच्या अंगात शिरू लागली. मग त्यांनी जवळचा रग उलगडला व त्याची दुहेरी घडी करून दोघांच्या अंगावरून पसरून घेतला. थर्मासमधला कप गरम चहा घेतला व सिगरेट शिलगावून दोघे आरामात बसले. त्यांच्या मनावरचा ताण बराच कमी झाला होता. पण मग मनाची जागरूकताही कमी व्हायला लागली होती. कामातला मुख्य भाग संपला होता. काही झाले नव्हते. ही एक प्रकारची यशस्वीपणाचीच खूण होती. आता फक्त जरूर तेवढा वेळ तेथे थांबायचे होते. दिवसभराच्या कामाने व रात्रीच्या जेवणानंतरच्या 1.5-2 मैलांच्या रपेटीने थकलेले भगतचे शरीर त्या उभेत हळूहळू विसावू लागले. कळत नकळत त्याच्या डोळ्यांवर झोपेची झापड येऊ लागली. अत्यंत प्रयासाने तो डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करीत होता, पण शिशाची वजने लावल्यासारख्या भारावलेल्या पापण्या परत परत खाली येत होत्या. समोरच्या वेड्या वाकड्या खंडित आकारावर त्याने आपली नजर एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न केला, पण जाग आणि झोप यांची सारखी गल्लत होत होती. त्याच्या नजरेसमोर तो आकार विरघळत होता, दुसरेच रूप धारण करीत होता आणि दचकून त्याला जाग आली की चोरट्यासारखा मग पुन्हा आपल्या मूळ विकृत स्वभावात रूपात तसाच स्तब्ध उभा राहत होता. भगतला मधून मधून कळत होते, आपल्याला एखाद दुसरी डुलकी येत आहे आणि त्यात हे दिसत आहे. एकाएकी त्याला उजवा पाय गार पडल्यासारखा वाटला. हा काही झोपेतला भास नव्हता. इतका वेळ उभेत असलेला पाय आता उघडा पडला होता. त्याचे मन भीतीने खडबडून जागे झाले. भगतने सर्व हालचाल थांबवली व काय होत आहे याची वाट पाहत श्वास रोखून तो तसाच निश्चल बसून राहिला. पुन्हा ती हालचाल झाली, बारीकशी
पण खात्री देणारी. त्याच्या पायावरचा रग डावीकडे पाटीलकडे ओढला जात होता. अगदी काळजीने डोळे जेमतेम किलकिले करून त्याने पाटीलकडे तिरकस पाहिले. पाटील जागा होता. आता किंचित कललेल्या चंद्राचा प्रकाश सरळ त्याच्या चेहऱ्यावर पडला होता आणि तो चेहरा बदलला होता. पाटील मधून मधून भगतकडे आणि मधून मधून हातातल्या रगाकडे पाहत होता. तसूने तो भगतच्या अंगावरचा रग ओढून घेत होता. भगतला जाग आली का, त्याचे लक्ष गेले का, हे मधून मधून पाहत होता. पण त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण भाव होता. एक प्रकारचे वेडपट समाधान, एक प्रकारची अर्धवट समजणारी अभिलाषा. नक्की काय होते हे भगतला समजले नाही. पण जी कल्पना आली ती चांगल्या गोष्टींची नव्हती. भगतने शांत बसून काय होते ते पाहायचे ठरवले. तो अस्वस्थ झाला होता, पण त्याची उत्सुकताही तीव्र झाली होती. झोपेत असल्यासारखे त्याने आपले शरीर सैल केले, ढिले सोडले. पायाखाली तुंबडलेला रग आता पुरता निघून आला. आपल्या बाजूची दोन्ही टोके एकत्र करून पाटील हलके हलके, अगदी आवाज होऊ न देता शक्य तेवढ्या चोरट्या हालचालीने रगाची एक उभी आटघडी करीत होता. मग त्याने त्याला पीळ घालून त्याची लांबच लांब जाड दोरीचा विषय येताच भगतचे सर्व अंग शहारले. हा प्रसंग येथेच थांबवला पाहिजे. त्याने शेवटचे एकवार पाटीलकडे पाहिले. त्या डोळ्यात आता एक नवीनच लकाकी आली होती. मधून मधून जीभ ओठांवरून फिरू लागली होती. एकदम हुडहुडी भरल्याचा आवाज करून भगत उठून बसला. पाटीलकडे न पाहता तो मोठ्याने म्हणाला, अरे, माझ्या अंगावरचा रग काय झाला? हे काय रे? काही न बोलता त्यानं पाटीलच्या हातातला रग हिसकावून घेतला व परत घडी करून दोघांच्या अंगावर पसरला. पाटील काही बोलला नाही. त्याने हातातला रग घट्ट धरण्याचा प्रयत्नही केला नाही. एक क्षणभर भगतला त्याच्या चेहऱ्यावर सुटकेची आणि निराशेची एक संमिश्र भावना दिसली. पण मग लागलीच पाटीलचे डोळे मिटले व तो निश्चितपणे पडून राहिला. पाटील जागा तरी होता का? का झोपेतच होता? का नको, तिसऱ्या शक्यतेचा विचार नको, निदान आता तरी नको. पण तो काय करीत होता? रगाची अशी लहानशी उभीच्या उभी एखाद्या जाड दोरखंडासारखी वळकटी कशासाठी करीत होता? भगतच्या डोळ्यासमोर निरनिराळ्या शक्यतांचे रानच उठले. एकापेक्षा दुसरी जास्त भयंकर होती. आणि त्यात पाटील नुसता झोपेतच होता का, या शंकेची भर पडली. रग हिसकावून घेतल्यावर पाटील रागावला नव्हता, आश्चर्यचकित झाला नव्हता किंवा ओशाळल्यागतही वाटला नव्हता. एकदम झोपी गेला. पण ती सुटकेची आणि निराशेची क्षणभर नजर, कशापासून सुटका आणि काय न जमल्याची निराशा. भगतला आपले सारे अंग आता खरोखरच हुडहुडी भरल्यासारखे थरथरत आहे असे वाटले. पुन्हा हे असे होऊ देता उपयोगी नाही. खरे म्हणजे त्याच्या हाती रगच देता उपयोगी नाही. त्याच्याजवळून तो हलके हलके काढून घेतला पाहिजे. त्याची लहानात लहान घडी करून त्याच्या आवाक्याबाहेर ठेवला पाहिजे. लांब नेऊन ठेवला पाहिजे. समोरच्या झाडाच्या फांदीवरची जागा चांगली आहे. कणाकणाने त्याने तो रग आपल्या बाजूस ओढायला सुरुवात केली. पाटील जागा होतो की काय, इकडे त्याचे अगदी बारीक लक्ष होते. आधी एका बाजूस व मग दुसऱ्या बाजूस असा ताण देऊन त्याने सगळा रग आपल्या बाजूस खेचून घेतला. बस, आता फक्त त्याची एक गुंडाळी करायची आणि हलकेच जाऊन त्या झाडाच्या फांदीवर नेऊन ठेवायची. शक्य तितक्या हलक्या हाताने तो रगाची टोके जुळीत होता. त्या एकाग्रतेत तो क्षणभर पाटीलला विसरला. पाटील जागा असला पाहिजे. कारण तो एकदम ताडदिशी उठून बसला व मोठ्याने म्हणाला, काय रे भगत, हा काय वात्रटपणा? आण तो रग इकडे. सगळा माझ्या अंगावर चढून घेतलास की. भगतने एक सुस्कारा सोडला व रग हातातून जाऊ दिला. इतका उशीर नको होता करायला, मगाशीच सहज जमून गेले असते.
पाटील त्याला हलवीत होता. ए, उठ, काय झोपलास? चहा घ्यायचा का एकदा? 2:30 वाजलेत. चहा घेऊ, एखादी सिगरेट ओढू. पाहता पाहता पहाट होईल. त्याला काहीतरी सांगायचे आहे असे भगतला सारखे वाटत होते, पण काय ते काही केलं त्याच्या ध्यानात येईना. पण त्या कडाक्याच्या थंडीत त्याला ताबडतोब जाग आली. थर्मासमधला सर्वच्या सर्व गरमागरम चहा दोघांनी घेऊन टाकला. त्याची उष्णता आपल्या शरीराच्या सर्व नसानसातून पसरत गेलेली त्यांना जाणवली. सिगरेट्स शिलगावल्या गेल्या. काही दिसले नाही ना रे भगत तुला अजून? मी मध्ये जरा वेळ झोपलो होतो, पण फार वेळ नाही. नाही नाही, मला काही दिसलेलं नाही. पाटील, तुला काहीतरी सांगायचं होतं मला, पण ध्यानात येत नाहीये. जाऊ दे रे, उद्या सांग. ही साली झोप काही जात नाही. पाटील, जरा चक्कर मारून यायची का? नको नको, या थंडीत नको. बसू असेच जागत. आता काही फार वेळ राहिला नाही. 2:30 वाजलेत. पाटील, अजून 3 तास आहेत. 5:30 शिवाय या दिवसात उजाडणार नाही. राहू दे रे, तसेच जागत राहू. आणि मध्यरात्र टळून गेली आहे ना. मला नाही वाटत आता यापुढे इथे काही होईल किंवा काही दिसेल. भगतला त्याची काही कल्पना नव्हती. एकदा उजाडले आणि घरचा रस्ता धरला की सुटलो, असा तो विचार करत होता. थोडासा अस्वस्थपणा सोडला तर त्यांना काही दिसले नव्हते, काही ऐकू आले नव्हते. पण पुन्हा कोणत्याही कारणासाठी तो अशा आडवेळी इथे येणार नव्हता. दोघे मागे टेकून बसले. इतर विषयांवरच्या गप्पा यावेळी कशा तरीच वाटत होत्या, आणि त्यांच्या समोरच्या कामाबद्दल तर त्यांना एक शब्दही बोलण्याची इच्छा नव्हती. शेवटी दोघे गप्प बसले. परत झोपेची छाया त्यांच्यावर पसरली. कसल्या तरी अर्धवट स्वप्नातून भगत खडबडून जागा झाला. किती वाजले होते कोणास ठाऊक, पण अजून रात्रच पसरली होती. चंद्र समोर खूप खाली आला होता, आणि त्याच्या चंदेरी बिंबाच्या पार्श्वभूमीवर त्या झाडाची आकृती आणखीनच रेखीव काळी भिन्न दिसत होती. त्यात किंवा आसपास कुठेतरी काही बदल झाला होता. आधारासाठी त्याने शेजारी पाहिले. शेजारी पाटील नव्हता, आणि त्याच्या अंगावरचा रगही नव्हता. पूर्ण जागा होऊन त्याने समोर पाहिले. हो, त्याला समोरच काहीतरी हालचाल दिसत होती. त्याने निरखून पाहिले. तो पाटीलच होता. झाडाच्या लांबच लांब त्यांच्यापर्यंत येऊन पोचलेल्या सावलीतून तो हळूहळू सरकत झाडाकडे चालला होता. पण तो असा ओंडव्याने, जवळजवळ हातावर आणि पायावर का चालला होता? आणि त्याच्या गळ्याभोवती काय आहे ते? या वेळेपर्यंत पाटील झाडापाशी पोचला होता. तिथे तो सावकाश उभा होता. मग दोन्ही हात झाडाभोवती घालून तो वर चढायला लागला. तो जरासा वर गेला, आणि मग भगतला त्याच्या गळ्यापासून पाठीपर्यंत मागे लोंबणारा रगाचा वळलेला दोरखंड दिसला. इतका वेळ कुंठित झालेल्या त्याच्या मनाला जणू विजेचा धक्का बसला. तो धडपडत उठला व त्या दगडगोट्यांतून पाटीलला हाका मारीत झाडाकडे धावला. तेवढे 25 फुटांचे अंतर कापताना त्याची छाती धडधडायला लागली होती. तो केवळ पाटील, पाटील थांब, असे ओरडत होता. मध्येच झाडावर चढण्याच्या प्रयत्नात पाटील जरा थांबल्यासारखा वाटला, पण तो भगतच्या हाकामुळे थांबला की त्याच्या मागे लोंबणारा रग कशात तरी अडकला म्हणून थांबला. कळायला मार्ग नव्हता, कारण तो परत वर चढू लागला. भगत झाडाच्या बुंद्यापाशी पोचला. पाटील पहिल्या फांदीपाशी पोचून फांदीवर सरकायला लागला होता. काय करावे याचा भगतने एक सेकंदभर विचार केला, व मग तोही सपासपा वरती चढायला लागला. तोही त्या तोडलेल्या फांदीवर आला, आणि बसल्या बसल्याच पाटीलच्या रोखाने पुढे सरकू लागला. पाटीलचे अजूनही त्याच्याकडे लक्ष नव्हते. खरे म्हणजे त्याची भगतकडे पाठ होती, व खाली वाकून त्याचे रगाशी काहीतरी करणे चालू होते. आपण त्याला आता थांबवले पाहिजे. तो जे काय करण्याचा प्रयत्न करतोय ते त्याला करू देता कामा नये, ही भगतची खात्री झाली. त्याला जी अर्धवट एक शंका आली होती, तीच जीवाचे पाणी पाणी करणारी होती. मागच्या बाजूने जाऊन त्याने पाटील भोवती हात घातले, व त्याच क्षणी त्यांची झटापट सुरू झाली. जवळजवळ शेवटपर्यंत दोघे एक शब्दही बोलले नाहीत. जवळ येताच भगतला दिसले.
की पाटीलने त्या जाड रगाच्या एका टोकाची गाठ स्वतःच्या गळ्याभोवती घातलीये. मग खरोखरच दोघे निग्रहाने झटापट करू लागले आणि पहिल्या फटक्यात त्याने ती गाठ सोडवून टाकली. मग पाटील स्वतःभोवती परत गाठ मारण्याचा प्रयत्न करीत होता की भगतच्या गळ्याभोवती ती गाठ मारण्याचा प्रयत्न करीत होता. भगत त्याच्या हातून रग काढून घेण्याचा प्रयत्न करीत होता की त्याच रगाने त्याचे हात त्याच्या अंगाशी बांधून टाकण्याचा प्रयत्न करीत होता. भगतच्या मनात गोंधळ उडाला. त्याचे ध्येय एकच होते, जे काही पाटील करण्याचा प्रयत्न करील ते त्याला करू द्यावयाचे नाही. पाटीलच्या जोराच्या धडपडीवरून त्याला असे वाटले की आता हा निर्वाणीचा प्रयत्न आहे. आपण एखाद्या क्लायमॅक्सकडे येत आहोत. तिथपर्यंत टिकलो की मग आपले काम सोपे होईल. पण मग त्याच्या मनात कालाची एक ठराविक रेषा होती आणि त्याची कल्पना बरोबर होती. ती रेषा ओलांडली आणि पाटील एकदम ओरडला, हे काय रे? अरे भगत, थांब थांब. तरीही भगत एकदम थांबला नाही. आता हात ढिले पडलेल्या पाटीलच्या हातून त्याने रग हिसकावून घेतला, खाली टाकून दिला व मग तो थांबला. हे रे काय? आपण फांदीवर काय करीत आहोत? धापा टाकीत भगत त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता. आपलं काम झालंय, चल खाली. एकामागून एक असे दोघे खाली उतरले. भगतने रग उचलला, सतरंजी जवळ येऊन तिची घडी घातली. पाटील त्याच्या मागेच उभा होता. पायात चपला अडकवीत तो म्हणाला, अरे पण मला सांग तरी काय झालं ते. सांगतो सांगतो. आपण आता निघूया गावाकडे. पण अजून सकाळ कुठं झालीये, तोपर्यंत थांबायचंय ना. पाटील, आता थांबायची जरुरी नाही, चल. ते दोघे बांधावरून रस्त्यावर आले आणि गावाकडची वाट धरताना त्यांनी एकवार त्या वठलेल्या झाडाकडे वळून पाहिले. पहाटेच्या धुक्यात मावळत्या चंद्रावर आपला वेडावाकडा आकार उठवीत कधीही न हलणाऱ्या ताठ फांद्या पसरून ते एकाकी उभे होते. पहाटेची 5ची वेळ होती. गोडबोलेनं मास्तरांना बोलावून आणलं होतं. सर्वांचा चहा चालला होता. भगतने सारी हकीकत सांगितली. भगत, तुला खरोखर असं वाटतं का की तुला उठायला किंवा तिथं फांदीवर पोचायला उशीर झाला असता तर तर पाटीलनं घसा साफ करून मास्तर मध्येच म्हणाले, राहू द्या राहू द्या, आता चर्चा कशाला त्याची. पण पाटील म्हणाला, मला काही आठवत नाही. जी झोप लागली त्यातून एकदम जागा झालो तो फांदीवर. आणि भगत, माफ करा, पण पहिला विचार जर कोणता माझ्या मनात आला असेल तर तो हा होता की भगतच आपल्याला इथे आणून आपल्यासोबत. भगत रागावला नाही, उलट मान हलवून म्हणाला, हेच मी मगाशी म्हणालो होतो. पाटील जागा होताच मी पहिली गोष्ट केली ती ही की तो रग खाली टाकला. माझ्या मनात आणखी काही होतं. गोडबोले आश्चर्याने म्हणाला, पण तिथं झालं काय? नक्की काय घडलं? आता भगत विचार करून बोलला, मला एक अंधुक कल्पना येते. मला असं वाटतं की त्या जागेभोवती एक प्रकारचं वलय आहे, एक प्रकारचा निर्यास आहे. त्याच्या परिघात माणूस सापडला की त्याच्यात काहीतरी बदल होतो व त्याच्या मनाची स्वनाशाकडे प्रवृत्ती होते. एवढेच. जास्त मीही सांगू शकत नाही. पण एखाद्या धगधगलेल्या भट्टीपासून काही ठराविक अंतराच्या आत एखादी मेणाची बाहुली आणली तर तिचा आकार जसा बदलू लागतो तसंच आपल्या मनाचं तिथे होत असावं. मानवतेचा साचाच विरघळतो. आपली आयुष्यावरची पकड ढिली होते. दुसऱ्या कशात तरी विलीन होण्याची आपल्याला अनिवार्य इच्छा होते. निदान मला तरी असं वाटतं. तुम्हाला?